नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स. तर काय आहे ना, आपण जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स घेतो ना, ते सर्व जी-एम-सी भरतीसाठी इम्पॉर्टंट असतात. हे जी-एम-सी भरती सोलापूर, जी-एम-सी भरती मुंबई, म्हणजे जी-एम-सी भरती सांगली यांसाठीच ते इम्पॉर्टंट नसून सर्व जी-एम-सी भरतीसाठी ते इम्पॉर्टंटच असणार. कारण मी त्या व्हिडिओवरती टायटल टाकते, कारण की जी-एम-सी भरती सोलापूर, कारण सध्या जी-एम-सी भरती सोलापूरची एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळे मी जी-एम-सी भरती सोलापूर स्पेशली टायटल टाकते, कारण लेकरांनी ते लवकरात लवकर पाहावं. कारण सोलापूर आहेत ना, मग सोलापूर भरतीसाठी ज्या लेकरांनी अर्ज केलेला आहे ते लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत ते क्वेश्चन पोहोचावेत, म्हणून मी त्यांच्यासाठी थंबनेलवरती त्या भरतीचं नाव ॲड करत असते. पण असं काहीच नसते. हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत. हे ऑल जी-एम-सी भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, म्हणजे सर्व सरळ सेवा एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असतात. कारण हे करंट अफेअरवरचे क्वेश्चन्स असतात आणि हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, माहिती आहे का? कारण एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात, सध्या जे चालू वर्ष आहे त्यावर आधारित क्वेश्चन विचारतात. मग हे क्वेश्चन्स तसेच आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा प्लीज. आणि एक कमेंट करून सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आणू. खरं म्हटलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी फक्त मराठी आणि जनरल नॉलेज एवढंच कव्हर करत असते. सध्या तर आपण जनरल नॉलेजकडेच फोकस करतो, कारण हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स म्हणजे सापडण्यासाठी खूपच मेहनत लागते. आता डेली न्यूज वगैरे वाचावं लागतं, मग तिथून क्वेश्चन्स वगैरे काढावे लागतात, PDF तयार करावं लागतं, शूट करावं लागतं, मग अपलोड करावं लागतं. बरंच मेहनत लागते. त्यासाठी प्लीज तुमचा प्रोत्साहन असल्यावर मी अजून मेहनत करेल. प्लीज सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि आपली 350ची यूट्यूब फॅमिली बनलेली आहे फ्रेंड्स. प्लीज असंच सपोर्ट करत राहा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे. या आधी आपण 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर इथून पुढचे 20 क्वेश्चन्स म्हणजेच आता हे 21 पासून स्टार्ट होणार आहे ना, तर याच्या पुढे 40 पर्यंत आपण घेणार आहोत क्वेश्चन्स. ओके. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या राज्याने अलीकडेच लचित बोरफुकन या पुतळ्याचे अनावरण केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए आसाम. क्वेश्चन नंबर 22. लॉस्ट सिटी हायड्रोथर्मल फील्ड कोणत्या महासागराच्या वर सापडला? उत्तर ऑप्शन नंबर बी अटलांटिक महासागर. क्वेश्चन नंबर 23. कमी दृश्यमानतेमध्ये व्यावसायिक विमान उतरवणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए देवघर विमानतळ. क्वेश्चन नंबर 24. कोणत्या IITने अलीकडेच अन्न वितरण कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची हमी देण्यासाठी वर्क फॉर फूड उपाय विकसित केला आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी IIT दिल्ली. क्वेश्चन नंबर 25. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे दरोजी स्लॉथ बेअर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी कर्नाटक. क्वेश्चन नंबर 26. अलीकडेच भारत आणि बांगलादेशने कोणत्या 2 बंदरादरम्यान जहाजांची उद्घाटन चाचणी मोहीम सुरू केली? उत्तर ऑप्शन नंबर बी मैया बंदर आणि सुलतानगंज बंदर. क्वेश्चन नंबर 27. नुकत्याच बातम्यांमध्ये दिसणारा पुस्कुटा डोडर म्हणजे काय? उत्तर ऑप्शन नंबर ए आक्रमक तण यानी मासे. क्वेश्चन नंबर 28. खालीलपैकी कोणत्या शहरात जगातील पहिली एअर टॅक्सी असेल? उत्तर ऑप्शन नंबर बी दुबई. क्वेश्चन नंबर 29. भारतातील कोणत्या राज्याने अलीकडेच स्वेल लाटा पाहिल्या? उत्तर ऑप्शन नंबर बी केरळ. क्वेश्चन नंबर 30. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले कुल्लकड कुल्लकडल म्हणजे काय? कुल्लकडल म्हणजे काय? आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फुगलेल्या लाटांमुळे किनारपट्टीवर आलेला पूर. क्वेश्चन नंबर 31. अलीकडे बातम्यांमध्ये आलेल्या वन्यजीव अधिवासाच्या एकात्मिक विकास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. क्वेश्चन नंबर 32. भारताच्या पहिल्या समाकलित राज्यस्तरीय सायबर कमांड आणि नियंत्रण केंद्रांची सुरुवात कोणत्या राज्य सरकारने केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र. क्वेश्चन नंबर 33. वार्षिक भारतीय सैन्य वारसा महोत्सवाची IMHF दुसरी आवृत्ती कोठे उद्घाटन करण्यात आली? उत्तर ऑप्शन नंबर ए नवी दिल्ली. क्वेश्चन नंबर 34. सरकारने रिअल टाइम पोलीस माहिती सामायिकरणासाठी सुरू केलेल्या नवीन पोर्टलचे नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी भारत पोर्टल.
क्वेश्चन नंबर 35, साध भावना वारसा प्रकरणे निराकरण योजना 2025 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी हिमाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 36, ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए रशिया. क्वेश्चन नंबर 37, मसाई जमात अर्धभटक्या पशुपालक गट प्रामुख्याने कोणत्या आफ्रिकन प्रदेशात आढळतो? उत्तर ऑप्शन नंबर सी केनिया आणि टांझानिया. क्वेश्चन नंबर 38, मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा 123वा सदस्य देश कोण बनला आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए अँगोला. क्वेश्चन नंबर 39, सातही खंडावरील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी विश्वनाथ कार्तिकेय पदकांती. क्वेश्चन नंबर 40, ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्य सरकारने स्थापन केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी तमिळनाडू. तर फ्रेंड्स, आज आपण परत 20 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. तर पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. आणि या आधीचा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल 1 ते 20 क्वेश्चन पर्यंतचा, तर तो व्हिडिओ प्लीज एकदा पहा. त्यानंतर हा व्हिडिओ पहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.